महिन्याभरापासून सुरू असलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा हा अद्याप सुटला नाहीये। यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आता दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे भरत गोगावले आग्रही आहेत, तर नाशिकसाठी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे स्पर्धेमध्ये आहेत। त्यामुळे अमित शहा नेमका काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीमध्ये विशेष करून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करतायत। याचा सर्वात मोठा फटका बसलाय तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला। विधानसभा निवडणुकीपासून पक्षात सुरू झालेली गळती अजूनही सुरू आहे। यावर प्रतिक्रिया देताना काल उद्धव ठाकरेंनी मी धक्काप्रूफ झालोय असं विधान करत प्रतिस्पर्ध्यांना आव्हान दिलं होतं। त्याला आज एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी थेट उद्धव ठाकरेंचं नाव घेणं टाळत ते लोक मला गायब करण्याचे मनसुबे बांधत असल्याचं उत्तर देण्यात आलंय। जपानमध्ये एखाद्या दिवशी मताचा धक्का बसला नाही की लोक आश्चर्य घेतात। तसं रोज उद्धव ठाकरेंना धक्के मला आता धक्का प्रूफ झाले। अशी किती कोण धक्के देतात ते बघूया। आता काय द्यायचं नाही धक्का त्यावेळेस द्यायचं तेव्हा असं देऊ की पुन्हा हे दिसतात। काही लोक म्हणतात हा धक्का पुरुष आहे, मग आता मला एवढा असा धक्का देणार की मी गायबच होणार। आता मी एक कधी कधी ते सांगतो कि शोले मधला असरानीचा डायलॉग आहे, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूँ, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ। आता पीछे बघितलं तर म्हणून कुछ नाही आहे, तर कसे काय तुम्ही मला गायब करणार? हा एकनाथ शिंदे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।